नाशिकच्या सांस्कृतिक वैभवाची साक्ष देत, जाज्वल्य इतिहासाला आकार देत, समतेच्या लढ्याला आधार देत आणि प्रभुरामाच्या वास्तव्याचे प्रमाण देत उभे असलेले हे आहे श्री काळाराम मंदिर. भजले राम नाम सुखधाम, भजले राम नाम सुखधाम. श्री काळाराम मंदिर हे वास्तुकलेच्या विविध वैशिष्ट्यांनी नटलेले आहे. मंदिरात प्रवेश करताच एका जीवन मंत्राचे दर्शन होते. मंदिर परिसरात राम नामाचा नाद घुमत असतो. घंटा नाद कानी पडत असतो. भाविक भक्तांची रामरक्षा स्तोत्राची पारायणे सुरू असतात. मंदिराच्या भोवती भक्कम तटबंदी आहे. पूर्व, दक्षिण, उत्तर दिशेला दरवाजे आहेत. मंदिराच्या आवारातच श्री गणेशाचे अत्यंत लोभस मंदिर आहे. मंदिर परिसरातच नाथ संप्रदायाचे महंत संतोषनाथ गुरु यांची संजीवन समाधी देखील आहे. मंदिराच्या उभारणीवेळी श्रीराम, लक्ष्मण व सीतामाई यांच्या मूर्ती तर होत्या, परंतु हनुमंतरायाची मूर्ती सापडत नव्हती. एका कारागिराने हनुमानाची काळ्या दगडातील तेजस्वी मूर्ती घडवली. मंदिरासमोरील 40 खांबांच्या बैठ्या सभा मंडपात ह्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. काळाराम मंदिराच्या चारही बाजूने ओवऱ्या बांधलेल्या आहेत. मानव जन्म 84 योनीतून फिरून प्राप्त होतो, म्हणून ओवऱ्यांची संख्या 84 आहे. प्रभू श्रीरामाला 14 वर्षे वनवासात राहावे लागले याची आठवण म्हणून मंदिरात जाण्यासाठी 14 पायऱ्या चढून जावे लागते. मंदिराच्या गाभाऱ्यात अत्यंत रेखीव कोरीव काम केलेले आहे. या कलाकुसरीला डोळे भरून बघतो न बघतो तोच श्रीराम, लक्ष्मण व सीतामाईची सर्वांग सुंदर तेजस्वी मूर्ती डोळ्यांसमोर येते आणि आपले तन मन रामरंगी रंगून जाते. संक्रांतीच्या दिवशी सूर्योदयाची कोवळी किरणे थेट प्रभू रामचंद्रांच्या मुखकमलावर पडतात. हा क्षण डोळ्यांत साठवण्यासाठी शेकडो भाविकांची गर्दी होते. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिराचे बांधकाम नानासाहेब पेशव्यांनी सुरू करून 5-6 वर्षे झाली होती. याच दरम्यान त्यांच्या पत्नी गोपिकाबाई पंचवटीत वास्तव्यासाठी आल्या. तेथे लाकडाच्या उंडक्यांनी व फळ्यांनी बांधलेले प्रभू रामचंद्राचे लहानसे मंदिर होते. ते त्यांच्या नजरेस पडले. आत श्रीराम, सीता व लक्ष्मण यांच्या काळ्या पाषाणातील सुबक सुरेख मूर्ती होत्या. त्या त्यांचे बंधू गंगाधर पंतांना म्हणाल्या, दादा, ताबडतोब सरदार रंगराव ओढेकरांना बोलावून घ्या. थोड्याच वेळात सरदार रंगराव अश्वावर स्वार होऊन हजर झाले. गोपिकाबाईंनी त्यांना मूर्ती व मंदिराबद्दल विचारले असता ते म्हणाले, बाईसाहेब, येथून जवळच तपोवन आहे. नागपंथी साधूंचे तेथे आखाडे आहेत. गोदावरीच्या पात्रात स्नान करत असताना एका साधूच्या पायाला कठीण काहीतरी लागले, म्हणून त्याने पाण्यात बुडी मारली. तेव्हा स्वयंभू रामाची मूर्ती व अजून शोध घेतल्यानंतर सीता व लक्ष्मणाच्या मूर्ती मिळाल्या. त्यांनीच फळ्या जमा करून हे मंदिर उभे केले. गोपिकाबाईंनी लगोलग येथे प्रभू रामचंद्राचे भव्य मंदिर व्हावे अशी इच्छा व्यक्त केली. क्षणाचाही विलंब न करता रंगराव म्हणाले, त्र्यंबकराजाच्या मंदिरासारखे प्रभू श्रीरामाचे मंदिर येथे उभारू. यासाठी लागणारा खर्च आम्ही स्वतः करू. सन 1778 मध्ये सरदार रंगरावांनी श्रीरामाचे मंदिर बांधण्याची जबाबदारी स्वीकारून कामाला सुरुवातही केली. मंदिराच्या उभारणीसाठी लागणारे दगड 8 कोस दूर असलेल्या रामशेजाच्या डोंगरावरून बैलगाड्यांत ठेवले जात व त्या बैलगाड्या हत्ती ओढून आणत असत. प्रत्येक दगडावर कोरीव काम होणार असल्यामुळे रंगराव व कारागीर दगड नीट पारखून तपासून घेत असत. सुमारे 12,000 कारागीर अहोरात्र मंदिर उभारणीसाठी झटत होते. आणि एके दिवशी
अचानक एक करुण प्रसंग घडला. मंदिराच्या घुमटाचे काम सुरू झाले तेव्हा दगड हत्तीच्या पाठीवरून बांधकामापर्यंत आणून मग दोऱ्याला बांधून वर उचलले जात होते. 2 कामगार खालून वर आधार देत होते, तर वरती 4 कामगार दगड योग्य ठिकाणी ठेवत होते. आकस्मिकपणे त्या कामगारांपैकी एक कामगार खाली उभ्या असलेल्या हत्तीवर कोसळला. त्या पाठोपाठ कोरीव काम केलेला दगडही त्याच्या अंगावर कोसळल्याने त्या कामगाराचा अगदी चेंदा मेंदा झाला. मंदिराच्या उजव्या बाजूच्या चौथऱ्यावर 2 हत्तींच्या मूर्ती ठेवलेल्या होत्या. त्या काढून एका हत्तीवर त्या कामगाराचे शिल्प त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ कोरण्यात आले. सरदार रंगराव ओढेकरांनी स्वतःचे त्या काळातील सुमारे 24 लक्ष रुपये खर्चून 12 वर्षे अथक परिश्रमाने, अत्यंत कलाकुसरीने व जातीने लक्ष घालून श्री काळारामाचे मंदिर उभारले. 2 मार्च 1930 रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात झालेला श्री काळाराम मंदिर सत्याग्रह भारतीय सामाजिक चळवळीतील एक महत्वाचा टप्पा मानला जातो. असे हे नाशिकचे वैभव असलेले श्री काळाराम मंदिर सन 1790 मध्ये बांधून पूर्ण झाले.